जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। इगतपुरी तालुक्यातील माणिक खांबा गावालगत असलेल्या दौडत दारणा नदीचा बंधारा हा गेल्या 3 वर्षापासून फुटलाय। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांच्या तसेच सर्वसामान्यांच्या जीविताचा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मात्र तब्बल 3 वर्ष उलटूनही स्थानिक प्रशासन याची कोणतीही दखल घेत नसल्यानं द्वारकामाई सेवक आणि वृक्षप्रेमी असलेले बंटी पगारे यांनी पाटबंधारे आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी बंटी पगारे, द्वारकामाई सेवक, इगतपुरी तालुका। या ठिकाणी मी विनंती करतो की म्हणजे हजारो लिटर जे पाणी जे वाया चाललेलं आहे 1-2 वर्षापासून जे कुठे ते थांबलं पाहिजे आणि जे बंधाऱ्याची जी नुकसान या ठिकाणी 3 वर्षापासून झालेली आहे पूर्णपणे कोसळलेलं आहे। आपण बघत असाल, आपण या ठिकाणी जर बघितलं पूर्णपणे दगडी, पूर्णपणे खराब अशी अवस्था आणि बिकट अशी अवस्था या ठिकाणी माणिकखांब आणि दौंडत ग्रामस्थ यांची झालेली आहे। कृपया प्रशासनाला मी हात जोडून विनंती करतो की आपण या ठिकाणी या सर्व गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जातं, या पाण्याचं कुठेतरी साठवणूक झाली पाहिजे। आपण या ठिकाणी जाणून घेऊया दौंडचे ज्येष्ठ नागरिक बाबा यांच्याकडनं। हा बंधारा फुटून गेला, याचं काहीतरी करायला पाहिजे। जायचा रस्ता बंद झाला, पाणी थांबत नाही, काही गुरांचे लय हाल होत आहे पाणी प्यायचे, शेतीसाठी पाणी पुरत नाही। बोल आता बोल आता ये ना पुढे ना बोल ना बोल ना तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे का जो दौंडत ते माणिकखांब हा पूल आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा, कारण इथे दौंडत आणि माणिकखांब लोकांना खूप त्रास होतोय। शेतीसाठी पाणी पुरत नाही, जनावरांचे हाल होत आहे। इकडे काय करणार आता? जायला खूप अडचण झाली आम्हाला, खूप लांबचा प्रवास करायला लागतोय तिकडून, खूप मोठा पल्ला 15 ते 20 किलोमीटरचा अंतर पडतोय तिकडून। शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इकडून यायला जायला लागतं, इथून 10 रुपयात तिकडे जातं, 5 किलोमीटरचं अंतर तिकडून 20 किलोमीटर यायला लागतं। काहीतरी प्रशासनाने याबद्दल दखल घेतली पाहिजे। म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामस्थांची हीच विनंती आहे का 3 वर्षापूर्वी जो बंधारा या ठिकाणी फुटलेला आहे त्या बंधाऱ्याचं या ठिकाणी काम चांगलं हो, जेणेकरून माणिकखांब मुंडेगाव जे नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात, त्यानंतर विद्यार्थी सुद्धा असतील शाळेसाठी जात असतात, त्यांना या ठिकाणी दिलासा कधी मिळणार हा प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांचा मला आहे। मी या ठिकाणी विनंती करतो की प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी हा विषय या ठिकाणी मार्गी लावायचा आहे। आणि आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर बंधारा जो आहे, बंधारा आहेत पण त्याला ढापेच नाहीये, ढापे नसल्यामुळे लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे। तर मी प्रशासनाला माणिकखांब आणि दौंडत या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आपण या बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी करावं। धन्यवाद। ते घेतलं ना, लिटर पाणी या ठिकाणी वाया जातं, या पाण्याचं कुठेतरी साठवणूक झाली पाहिजे। आपण या ठिकाणी जाणून घेऊया दौंडचे ज्येष्ठ नागरिक बाबा यांच्याकडनं। हा बंधारा फुटून गेला, याचं काहीतरी करायला पाहिजे। जायचा रस्ता बंद झाला, पाणी थांबत नाही, काही गुरांचे लय हाल होत आहे पाणी प्यायचे, शेतीसाठी पाणी पुरत नाही। बोल आता ये ना पुढे ना बोल ना तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे का जो दौंडत ते माणिकखांब हा पूल आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा, कारण इथे दौंडत आणि माणिकखांब लोकांना खूप त्रास होतोय। शेतीसाठी पाणी पुरत नाही, जनावरांचे हाल होत आहे। इकडे
काय करणार आता? जायला खूप अडचण झाली आम्हाला. खूप लांबचा प्रवास करायला लागतोय तिकडून. खूप मोठा पल्ला 15 ते 20 किलोमीटरचा अंतर पडतोय तिकडून. शाळकरी विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा इकडून यायला जायला लागतं. इथून 10 रुपयात तिकडे जातं. 5 किलोमीटरचं अंतर तिकडून 20 किलोमीटर यायला लागतं. काहीतरी प्रशासनाने याबद्दल दखल घेतली पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामस्थांची हीच विनंती आहे का 3 वर्षापूर्वी जो बंधारा या ठिकाणी फुटलेला आहे त्या बंधाऱ्याचं या ठिकाणी काम चांगलं हो, जेणेकरून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, मात्र त्याआधी पाटबंधारे विभागाकडून हे काम होणं अपेक्षित आहे. असं झालं नाही तर या पावसाळ्यामध्ये हा धसलेला बंधारा वाहून मोठ्या प्रमाणावर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती देखील बंटी पगारे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन या प्रकरणी उपाययोजना कधी करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, इगतपुरी.